नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे। तर आज आपण घेणार आहोत अंकगणितातला अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक, तो म्हणजे घातांक। तर तुम्हाला माहित असेल, अंकगणितामध्ये आपण जितके काही टॉपिक बघतो जेणेकरून ज्याच्यावरती आपल्याला कंपल्सरी प्रश्न येत असतात, जसे की आपण अंकगणितामध्ये रेल्वे, सरासरी, नफा तोटा, शेकडे, वारी, असे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे जे टॉपिक आहेत ते कंपल्सरी प्रश्न येणारे टॉपिक आहेत। त्यापैकीचा अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे जो घातांक। तिकडे खूप जास्त ट्रिक्स आहेत। तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे शॉर्टकट भेटतील, खूप सारे रस्ते भेटतील जेणेकरून तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढता। परंतु अंकगणितामध्ये असा एकच चॅप्टर आहे जिथं तुम्हाला कुठल्याही ट्रिक्स लावता येत नाही, तुमचं डोकं लावता येत नाही। तुम्हाला कोणी कितीही मेथड शिकवल्या, कितीही शॉर्टकट दिले तरी ते इथे चालत नाही, कारण की एकमेव हा असा एक चॅप्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचे नियमच पाठ करावे लागतील। म्हणजे तुम्हाला नियमात चालावं लागेल, नियमाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हा चॅप्टर मात्र येणार नाही। म्हणून तर घातांक चॅप्टर आपल्या सर्वांना सुरुवातीला अवघड जात होता, पण ज्यांचे नियम पाठ झाले, जे सुरुवातीला थोडेसे घाबरत होते पण त्यांचे नियम पाठ झाले, ज्यांचे नियम पाठ होऊन गेले, आता त्यांना तो घातांक चॅप्टर सगळ्यात सोपा आहे। मी तर आपल्या सरळ भाषेत सांगतो की बाबा, जर समजा तुमचे घातांकांचे नियम पाठ नाहीये, घातांकांचे नियम पाठ नाहीये, तर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसा, लॅपटॉप घेऊन बसा, कॉम्प्युटर घेऊन बसा, तरीही तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर काढायला खूप वेळ लागणार आहे, कदाचित येणार पण नाही। परंतु ते जर छोटे छोटे नियम जर वापरले, छोटे छोटे जर नियम वापरले, तर तुम्ही काही सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता। म्हणजे घातांक हा चॅप्टर फक्त आणि फक्त नियमावर आधारित आहे। यामध्ये आज आपण एकंदरीत 10 त्याचे नियम बघणार आहोत आणि 10 नियम पाठ करूनच घेणार आहे तुमच्याकडून। त्यातला कुठलाही नियम आपण विसरता कामा नये। तर बघा, आधी सुरुवात करू आपण घातांकाला। तर घातांक म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ। माझ्याकडे बघा, ए रेस टू एम हे इंग्लिश मध्ये म्हणतो, याच्यात हेच आपण मराठीत याचं वाचन असं करतो, ए चा घातांक एम, ए चा घातांक एम असं याचं वाचन करतो। तर ए ला म्हणलं जातं पाया आणि जो एम आहे त्याला म्हणलं जातं त्याचा घातांक, पॉवर। हा त्याचा बेस आहे, हा त्याचा घातांक आहे, पॉवर आहे। आता याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? ए गुणिले एम, याचा अर्थ ए गुणिले एम? अजिबात नाही। ए गुणिले एम हे त्याचं उत्तर अजिबात नाही। तर याचं उत्तर असं आहे किंवा याचा अर्थ असा आहे, ए चा घातांक एम म्हणजेच एचा गुणाकार करायचा, किती वेळा करायचा? एम इतक्या वेळा गुणाकार करायचा। डोक्यावर जितके बसलेले असतील तितक्या वेळा त्या संख्येचा, पायाला जी संख्या असेल तिचा तितक्या वेळा गुणाकार करायचा। उदाहरणार्थ, आपण 3चा चौथा घातांक लिहिला, याचं समजा पहिला 3 गुणिले 4 चुकलं, अजिबात नाही। मग 4चा 3 वेळा गुणाकार, अजिबात नाही। मग याचं खरं उत्तर काय आहे? 3चा 4 वेळा गुणाकार, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3चा 4 वेळा गुणाकार हे त्याचं ॲक्युरेट उत्तर असेल आणि याची मांडणी याच प्रकारे केली जाते। हा याला वाचायचं कसं आहे? ए चा घातांक एम, ए रेस टू एम, ए चा पॉवर एम, ए हा बेस आहे, एम हा त्याचा पॉवर आहे, हा पाया आणि हा त्याचा घातांक। तर हे झालं आपण घातांक आणि त्याचं वाचन आणि ते काय, कोणत्या प्रकारे कुठे बसलेले असतात। आता याचे नियम बघू। म्हणजे नियम तरी आहे काय, यांचे नियम म्हणजे काय, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये जेव्हा सरळ रूपामध्ये असे काही प्रश्न असतील ते आपल्याला सोडवण्यासाठी जरा फायदा होईल, यासाठी आपण त्याचे नियम वापरतो। मग याचे नियम किती? एकूण आता सांगितल्याप्रमाणे एकूण 10 नियम आहेत। पुस्तकात तुम्हाला कमी जास्त सापडतील, पण मी जो 10वा नियम ऍड केला आहे तो आपल्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे। मी मुद्दाम यात टाकला जेणेकरून आपण कुठेतरी वास्तव विसरून जातो, त्याला कुठेतरी आधार द्यावा म्हणून मी तो घातांकामध्ये घेतलाय। तसा घातांकाचाच आहे, अंकगणितातला आहे, घातांकात घेऊन आलो, पण तो आपल्याला 10वा नियम म्हणून बघायचा आहे। बघूया तो 10वा नियम सांगणार आहे कोणता। तर आपण सुरुवात करू पहिल्या नियमापासून। तर ह्या घातांक चॅप्टर मध्ये मी जसं सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या नियम पाठ करायचे, परंतु सगळेच्या सगळ्या नियमांना एकच आधार, तो म्हणजे काय, पाया समान असेल तर। पाया समान
असेल तरच आपले हे नियम लागू होतात. जर इथे पाया समान नसेल तर नियम वापरले जात नाही. आणि पाया कुणाला म्हणावं? ए रेस टू एम हा पाया आहे आणि हा त्याचा घातांक आहे. मग जेव्हा पाया समान असेल तेव्हा हे आपले नियम लागू होतात. सर्वात पहिला नियम, पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते. येते का लक्षात? पाया समान आहे, ए एक पाया आहे, एम एन त्यांचा घातांक आहे, यांच्यामध्ये गुणाकार आहे. नीट बघा, पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते. कळतंय ना? तर घातांकांची बेरीज होते. याचं उदाहरण बघा, 2^5 गुणिले 2^7 घातांक. बघा 2 2 पाया समान आहे, गुणाकार आहे, तर त्या घातांकांची काय होईल? 5 + 7 = 2^12 घातांक. येते लक्षात? ओके, हा होता आपला पहिला नियम. दुसरा नियम बघा, याच्याच विरुद्ध, अगदी गुणाकाराच्या विरुद्ध कोण? भागाकार. मग सेम, पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकांची काय होईल? इथं बेरीज झाली तर इथं काय होईल? वजाबाकी. इथं गुणाकार, तिथे भागाकार, इथे बेरीज, तर इथे मायनस. पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकांची काय होते? वजाबाकी होते. बघा उदाहरण बघू आपण पुढचं. या नियमावर आधारित उदाहरण बघा, ए 5^7 घातांक भागिले 5^3 पाया समान आहे, भागाकार आहे, तर 5^7 - 3 = 5^4 घातांक. पाया समान आहे तर घातांक, भागाकार आहे तर त्याच्यामध्ये काय होईल? घातांकांची वजाबाकी होईल. येते लक्षात? हे असे झाले एकूण 2 नियम. पुढचा नियम बघा, हा नियम जरा थोडासा विचित्र आहे. यासाठी मी एक जरा वाक्य वापरतो जेणेकरून तुमचा घातांकाचा पुढचा नियम पाठवायला सोपं होईल. बघा, आधी नियम सांगतो, मग मी तुम्हाला त्याला वाक्य सांगतो. बघा, जर घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो. नाही ना? लक्षात? जर एक पापी दुसऱ्या पाप्याला भेटला तर महापाप. एक अभ्यासू मुलगा दुसऱ्या अभ्यासू मुलाला भेटला तर ते नक्की दोघंही टॉप मध्ये असतील, सिलेक्शन झालेलं असेल. त्याचप्रमाणे एक पापी दुसऱ्या पाप्याला जर भेटला तर महापाप. तसंच जर घाताचा घात असेल तर दोघांचा काय होतो? गुणाकार होतो. ए चा एम त्याचाही घातांक एन. बघा, घाताचाही घात असेल तर त्या दोघांचा काय होतो? गुणाकार होतो. 2^3 गुणिले 2 त्या घातांकाचा 4 तर 2^3 गुणिले 4 = 2^12 घातांक. इथे लक्षात? तिसरा नियम. ओके, आता आपण बघणार आहोत चौथा नियम. जर एखाद्या संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या असते. बघा, ज्याचा घातांक 1 असतो म्हणजेच त्याचं उत्तर तीच संख्या असते. मग आपण याचा व्यत्यास म्हणू शकतो किंवा त्याला विरुद्ध वाचू शकतो. ज्या संख्येला घातांक नसतो त्याला 1 असतो, म्हणजे ज्याला छेद नसतो त्याला किती मानावा? अरे मानवांनो, किती मानावा? 1 मानावा. तसंच ज्याला घातांक नाही त्याला 1 माना, किंवा ज्याचा घातांक 1 असेल त्याचं उत्तर तीच संख्या असेल. ओके, म्हणजेच 5चा 1 घातांक = 5. सेम टू सेम किंवा व्हाईस वर्सा. पुढचा नियम, पाचवा नियम. जर एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल, बघा, तर त्याचं उत्तर नेहमी 1 असतं. हाच सगळ्यात जास्त महत्वाचा नियम आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. मग तुमच्याकडे 3 4 5 8 अशी कुठली तरी एक एवढी मोठी आहे, 3458 अशी संख्या, तिचा घातांक 0 आहे, त्याचं उत्तर 1 आहे. ही संख्या काय आहे हे मॅटर करत नाही. इथं घातांक काय आहे? 0 आहे, त्याचं उत्तर किती येईल? 1च येईल. हा झाला आपला 5वा नियम. एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर काय येतं? तीच संख्या येते. पुढचा नियम बघा, छान नियम आहे हा 6वा. बघा काय म्हणतो आपण इथं? एखाद्या घातांकित संख्येचा व्यस्त केला. व्यस्त म्हणजे काय? नीट बघा, मला जर कोणी सांगितलं बाबा 5चा व्यस्त कर, 5चा व्यस्त कर. व्यस्त म्हणजे काय? तर आता व्यस्त म्हणजे काय? सोपी गोष्ट आहे.
व्यस्त म्हणजे काही नाही, त्याचे टंगडे धरायचे आणि डोक्यावर उलटा उभा करायचा. नीट बघा, त्याचे पाय धरायचे आणि उलटा उभा करायचा, टंगडे धरून डोक्यावर उभा करा म्हणजे झाला व्यस्त. ज्याला छेद नाही त्याला एक असतो, म्हणजेच याचे आता टंगडे धरा आणि उलटा उभा करा, ह्यो झाला 1/5. हा झाला याचा व्यस्त. व्यस्त म्हणजे काय, तर त्याच्या फक्त छेदाची संख्या अंशाला अंशाची छेदाला, याला आपण व्यस्त म्हणतो. तर अशा घातांकित संख्येचा मला व्यस्त करायचं, पण व्यस्त करताना मात्र त्याचा उत्तर बदलू द्यायचं नाही, त्याची किंमत तीच ठेवायची असेल, कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. तर मला एखाद्या घातांकित संख्येचा व्यस्त करायचा असेल तर मी काय करतो, ज्याला छेद नाही त्याला किती असतो 1, मग याचा a⁻m, एचा घातांक m, परंतु थोडासा बदल होईल, कारण की घातांकित संख्येचा व्यस्त करताना चिन्ह बदलतं, ते मात्र घातांकाचं बदलतं. कोणाचं बदलतं, घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजेच बघा 7चा तिसरा घातांक आहे, याचा व्यस्त होईल 7 - 3, 1/7चा वजा तिसरा घातांक, किंवा 10चा 12वा घातांक आहे, वजा 12वा घातांक आहे, तर 1/10चा प्लस 12वा घातांक. इथे मायनस आहे तर इथे प्लस येऊन जाईल. ओके, येते लक्षात. जेव्हा घातांकित संख्येचा व्यस्त करतो तेव्हा त्याचे मात्र घातांकाचं चिन्ह बदलतं. बघा, आतापर्यंतचे नियम कशावर अवलंबून होते, पाया समान असेल तर. पण तुम्हाला प्रश्नही पडला असेल, जर समजा पाया बदलला तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मात्र, हे नियम फक्त गुणाकार आणि भागाकारातच चालतात. मग एखादा म्हणेल थांबा मी आता हाच नियम काय करतो, इथं प्लस आणि मायनस घेऊन बघतो. अजिबात नाही, गुणाकार आणि भागाकारातच असतात. जेव्हा आपण याच्या उदाहरण घेणार आहोत तेव्हा मी सांगेल एक उदाहरण समजून, किंवा त्याच्या ऐवजी जर प्लस आणि मायनस जर चिन्ह घेतले तर नियम लागू होत नाही. जर आतापर्यंत आपण पाहिले जर पाया समान असेल तर हा नियम बघितले, परंतु जर असं कधी झालं तर पाया वेगवेगळा असेल, पाया विभिन्न असेल, तर पाया विभिन्न असेल तर चालेल, परंतु त्यांचा घातांक तरी समान पाहिजे. कळतंय का, एकदा पाया समान आहे चालेल, पाया विभिन्न आहे पण मात्र आता त्यांचे घातांक समान लागेल, आणि काय लागेल, गुणाकार आणि भागाकारातच हे नियम वापरावे लागतील. तर पुढचा नियम असाच आहे आपला आता, नियम 7वा. नियम 7वा बघा, पाया विभिन्न आहे. बघा येते एक लक्षात, पाया विभिन्न आहे, ए आणि बी, याचा घातांक m आणि याचाही घातांक m. येते का लक्षात, नीट बघा. पाया विभिन्न आहे, पाया विभिन्न आहे मात्र घातांक समान आहे, तर मी या दोघांना एका कंसात घेऊ शकतो. ह्या दोघांना मी एका कंसात घेऊ शकतो. ह्या दोघांचा घातांक मी कॉमन लिहू शकतो, ए गुणिले बी कंसाचा घातांक m. म्हणजेच वाईस वर्सा, जर एखाद्या कंसात आहे ए गुणिले बी, त्याचा घातांक m आहे, तर मी त्याला कंसाच्या बाहेर काढू शकतो. उदाहरण बघा, हा 6 आहे, 6चा तिसरा घातांक आहे, मी याचं रूपांतर कसं करू शकतो, 2 गुणिले 3, 2 गुणिले 3चा तिसरा घातांक 6 म्हणजेच काय, बेत्रिक 6. मी 6ची पुढे गेली बेत्रिक 6, पण कंसाचा घातांक कॉमन 3 तसाच राहिला. हा 3 घातांक 2चा बी आहे आणि 3चा आहे, कंसाच्या बाहेर आहे ना, तर तो प्रत्येकाचा आहे. 2चा तिसरा गुणिले 3चा तिसरा घातांक, याचं उत्तर आणि याचं उत्तर कसं असेल, सेम असेल. येते लक्षात. एक तर यांना कंसात घेऊ शकतो किंवा कंसाच्या, आणि मी याला पुन्हा रूपांतर करू शकतो. दोघं पाया वेगवेगळा आहे, गुणाकार आहे, पण घातांक समान आहे, तर मी यांना 2 गुणिले 3 एका कंसात घेऊन त्यांचा कॉमन घातांक आहे तो मी लिहू शकतो. ओके, हा होता आपला 7वा नियम. अगदी असाच 8वा नियम काय असेल, आता इथे गुणाकार आहे तर पुढचा नियम असेल भागाकाराचा. बघा, भागाकाराचा नियम, ए गुणिले m, सॉरी एचा m घातांक भागिले बीचा पण m घातांक. पाया विभिन्न आहे मात्र घातांक समान आहे, तर आपण त्यांना एका कंसामध्ये घेऊ शकतो. ओके, सेम आत्ताच जो नियम बघितला तो. पुढचा नियम आहे नियम 9वा. हा जवळपास 90% गणितामध्ये वापरला जातो. जे घातांकाचे आपण जे प्रश्न सोडवणार आहेत, आपण 90% गणितामध्ये हा वापरला जातो. हा कॉमन सेन्स आहे, म्हणजे नियमाचं नावच कॉमन सेन्स आहे. अगदी सोपा साधा प्रश्न आहे. एचा m घातांक बरोबर एचा n घातांक, तर अशा वेळेस काय होतं, m = n. म्हणजेच काय म्हणायचं बघा, नियम सांगतो मी. संख्या बरोबरीत आहे, पाया समान आहे, संख्या बरोबरीत आहे, तर त्यांचे घातांक सुद्धा समान असतात. नीट ऐका परत, पाया समान आहे, संख्या बरोबरीत असेल, बरोबरचं चिन्ह आहे दोघांमध्ये, पाया समान आहे, दोन संख्या बरोबरीत असतील तर त्यांचे घातांक सुद्धा समान असतात. उदाहरणार्थ बघू आपण, 5चा चौथा घातांक बरोबर 5चा x घातांक,
तर तुम्हाला कोणी विचारलं बाबा अशी सिच्युएशन झाली तर एक्स बरोबर काय, अरे दोघं संख्या बरोबरीत आहे म्हणजे 5 बरोबर 5 आहे तर 4 बरोबर काय असेल एक्स, म्हणजेच एक्स बरोबर काय असेल 4 असेल, हा तो नियम सांगतो आपल्याला. ओके. आणि 10वा नियम जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो होतो की हा नियम घातांकात येत नाही, पण मात्र आपल्याला त्याला कुठेतरी स्टँड द्यायचे, त्याला कुठेतरी आपल्याला बसवायचे, म्हणून आपण तो नियम घेतो. आता तो नियम काय, तर बऱ्याच जणांना हा नियम माहीत नाही, म्हणून आपण त्याला यामध्ये इन्क्लूड केलं जेणेकरून तुमचा कुठेतरी ते अभ्यास होऊन जाईल त्याचा. ठीक आहे. तुमच्या पुढे एक संख्या लिहितो बघा, 25चा 1/2 घातांक. 25चा 1/2 घातांक याचं उत्तर खरंच आपल्या मनाला प्रामाणिकपणे विचारा, याचं उत्तर आपल्याला माहित आहे का, किंवा मी हे कसं करू शकतो, 5चा दुसरा करता येईल, 5चा तिसरा करता येईल, 5चा 25वाही घातांक करू, पण 5चा 1/2 घातांक कसा करणार, अवघड आहे ना. बघ हेच तर आपल्याला शिकायचंय. आपल्याला हे नाही येत, 5चा 1/2 घातांक नाही येत, परंतु जर तुम्हाला कोणी हेच असं लिहून दिलं तर बाबा वर्गमुळात 25, अहो याचं उत्तर येत आहे ना आम्हाला 5, बरोबर ना. 25चा 1/2 घातांक नाही माहिती, परंतु 25चं वर्गमूळ माहित आहे 5, बरोबर. मग तेच आहे, जेव्हा आपण वर्गमुळाचं चिन्ह एखाद्या संख्येचं काढून टाकायचं असतं तेव्हा त्याचा घातांक किती दिला जातो 1/2. तेच जर एखाद्याचं घनमूळ चिन्ह काढून टाकायचं असतं त्याचं उत्तर काय लिहायचं 1/3. म्हणून आपण तो नियम इथे घेतला, वर्गमुळात a इज इक्वल टू a चा 1/2 घातांक. अरे कळतंय ना, नियम झाला तयार. मुद्दाम नियम आधी घेतला आपण त्याला, किंवा एखाद्या वर्गमूळ किंवा आपल्याला घनमूळ काढून टाकायचं असेल मग आपण असं 11वाही बनवू शकतो, पण हा लिहिल्यानंतर मला नाही वाटत का त्याची गरज आहे. वरचं वर्गमूळ तर हे घनमूळ आहे, इथं एच आहे, तर त्याचा घातांक आहे a चा 1/3 घातांक, a चा 1/3 घातांक, बरोबर. तर हे होते घातांकाचे एकूण 10 नियम. एक छोटीशी रिव्हिजन घेऊ. घातांक म्हणजे काय, तर जी पायाला असेल संख्या एक्सचा n घातांक तर असेल, एक्सला पाया म्हणतो, एनला त्याचा घातांक म्हणतो, एक्सचा n इतक्या वेळा गुणाकार केला जातो, याला आपण घातांकाच्या भाषेत म्हणतो. त्यानंतर घातांकाचे एकूण 10 नियम बघितले आपण. सर्वात पहिलं वाक्य बघितलं होतं की पाया समान असेल तर, पाया समान असेल तरच गोष्टी घडतात, अन्यथा घडत नाही. मग पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते, पाया समान असेल तर भागाकारामध्ये घातांकांची वजाबाकी होते. एक पापी दुसऱ्या पाप्याला भेटला तर महापाप होतं, म्हणजेच घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो. एखाद्या संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचं उत्तर 30 संख्या येते, म्हणजे ज्याला घातांक नाही त्याचा मात्र 1 असतो. ज्याचा घातांक 0 असेल त्याला जागेवर आणून ठेवतो, त्याचं उत्तर 1 येतं. कोणतीही कितीही मोठी संख्या असू द्या, त्याचा घातांक 0 त्याचं उत्तर 1 असेल. एखाद्या घातांकित संख्येचा व्यस्त करताना मात्र त्याच्या घातांकाचं चिन्ह बदलतं. इथे बघितलं तर पाया समान असताना इथे आहे पाया जर विभिन्न असेल मात्र त्यांचा घातांक तरी समान असावा. पाया विभिन्न आहे मात्र घातांक समान, त्यांना एका कंसात घेऊ शकतो किंवा कंसातून बाहेर काढू शकतो. तसंच भागाकारातही सेम प्रकारे. त्यानंतर 9वा नियम हा आपण खूपदा वापरतो, पाया समान आहे, संख्या बरोबरीत आहे तर त्यांचे घातांक सुद्धा बरोबरीत असतात. एखाद्या वर्गमुळाचं किंवा घनमुळाचं चिन्ह काढून टाकायचं असेल त्याच्या घातांकाच्या स्वरूपात लिहिलं जातं 1/2 1/3 या प्रकारे लिहिलं जातं. हे होते आपले घातांकाचे एकूण 10 नियम. तर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत घातांकावरचे प्रश्न. तोपर्यंत तुम्हाला हे सर्वचे सर्व नियम हे पाठच करायचे आहेत, कारण की मी सांगितलं की जर हे नियम पाठ नसेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सुटणार नाही. याच्यामध्ये ट्रिक्स नाही, लॉजिक नाही, काहीही वापरता येत नाही. ते फक्त आणि फक्त नियमच वापरावे लागतात. तेव्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.